देख रहे हैं जस्टिस 24 न्यूज। सर, जैसे कि कोरबा विभागर के लिए जैसे कि आज जाहिर सभा रखा है, क्या कहना चाहेंगे सभी शहरवासियों के लिए? देखिए, कोरबा मीठागर में पूरे भारत के लोग झोपड़पट्टी में रहते हैं। यहाँ पे 50 साल पुराना झोपड़पट्टी पूरे बम्बई में डेवलपमेंट चालू है। लेकिन यहाँ पे जो डेवलपमेंट के लिए हम लोगों ने 2006 में मनोज भाई संसारे, जो उस समय तत्कालीन नगर सेवक थे, उन्होंने डेवलपमेंट के लिए एक कदम आगे बढ़ाया था। लेकिन 2011 में बिल्डर जो आरएनए बिल्डर था अनिल अग्रवाल, उसका देहांत होने के बाद कोरबा मीठागर का डेवलपमेंट प्लान जो है स्टॉप हो गया। बोला ना, क्या कहना चाहेंगे? आपको बताते हुए हमें खुशी हो रही है कि यहाँ पर फिर से 20 साल के बाद सर्व जाति, सभी पार्टी, सभी पक्ष के लोग मिलकर कोरबा मीठागर का विकास करने के लिए यहाँ के झोपड़पट्टी वासियों को अच्छा से अच्छा जो बिल्डर आए और उनको फ्लैट अच्छा से अच्छा दे गवर्नमेंट के रूल के हिसाब से, इसके लिए सभी तत्पर है। और सबसे बड़ा श्रेय जाता है आदरणीय आमदार कालिदास कोलंबकर साहब। कालिदास कोलंबकर के वजह से यहाँ पे सभी जाति धर्म के लोग एक साथ इकट्ठे हुए हैं। कुछ लोग हैं जो क्या बोलते हैं, पानी में छींटा मारने के लिए, कंकड़ फेंकने के लिए काम कर रहे हैं। लेकिन हमको, हमारी जनता, कोरबा की जनता हमारे साथ में है, तो कालिदास कोलंबकर के साथ में है और यहाँ का विकास जरूर होगा। हम सभी का साथ है। हमारे कांग्रेस पार्टी के चंदन शर्मा जी है, कांग्रेस पार्टी के अशोक शिंदे साहब है, मैं खुद उत्तर भारतीय संघ का महाराष्ट्र प्रदेश का अध्यक्ष हूँ, शिवसेना से जुड़ा हुआ हूँ, सिद्धेगढ़ से हमारे शिंदे साहब है, जिनके अथक परिश्रम से ये आज का सभा सफल हुआ। और कल जो है सन्मुखानंद हाल में कोरबा मीठागर के पात्र झोपड़ी धारकों का जीबीआर होने वाला है और कल बिल्डर डिसाइड होएगा और उसके बारे में आपको टोटल बाकायदे हमारे शिंदे साहब बताएंगे। क्या कहना चाहेंगे सर, वडाला के रहवासियों के लिए, जैसे कि आप बहुत ही बड़ी भव्य सभा रखा है, काफी तादाद में लोग यहाँ पर आपकी सभा में उपस्थित हुए, क्या संदेशा देना चाहेंगे? नाही, मुळातच हा एसआरएचा प्रोजेक्ट 2006 पासून रखडलेला प्रकल्प होता आणि त्या प्रकल्प पुढे नेण्यासाठी या सगळ्यांचेच प्रयत्न आहेत. विशेष करून प्रयत्न हे आहेत की कोळंबकर साहेबांनी पुढाकार घेतला आणि त्यामुळे ही सभा आजची यशस्वी होऊ शकली आणि उद्या निश्चित कोरबा मीठागरची सर्व जनता जीबीआरला येईल आणि एकमताने राज्य सरकारचा जो एसआरए प्राधिकरण आहे त्या वतीने होणारा जीबीआर 100% मंजूर होईल अशी आम्हाला आशा आहे. जैसे कि सर, आप सदानंद मुखा में जो कल सभा रखी गई है, जो प्रकल्प है, जो जीआर की बातें करें, तो क्या है, लोगों को समझ पाएंगे? हा, उद्या ठेवलेली जी जाहीर सभा आहे ती जीबीआर विशेष सर्वसाधारण सभा आहे. ती राज्य शासनाने ठेवलेली आहे षण्मुखानंद हॉलमध्ये आणि ती 2 सत्रामध्ये होणार आहे. पहिल्या सत्रामध्ये 6 सोसायट्या आणि दुसऱ्या सत्रामध्ये 6 सोसायट्या आहेत. एकूण 12 सोसायट्या आहेत आणि या दोन्ही मिळून जवळजवळ 1000 ते 1200 लोक या ठिकाणी प्रेझेंट होतील आणि त्या ठिकाणी राज्य शासनाच्या नियमाप्रमाणे विकासक आणि वास्तुविशारद यांची नियुक्ती केल्या जाईल. एकमताने निवड झाल्याच्या नंतर संध्याकाळी 5:30-6 वाजेपर्यंत त्याचं डिक्लेरेशन राज्य सरकार डिक्लेअर करेल. आणि सर, जे पात्र नाही सर, जे पात्र आहे, पात्र काय होणार आहे? या राज्य सरकारचा जो नियम आहे 2011च्या नियमानुसार, जीआरनुसार कोरबा मीठागरला एकही माणूस अपात्र नाही. टेक्निकली दृष्ट्या तो अपात्र होता, कारण ज्यावेळेस आम्ही एनेक्शल 2 पारित केला त्यावेळेस फक्त 1-1-95ची अट होती. त्यानंतर राज्य शासनाचा 2000चा जीआर आला, नंतर 2011चा आला. ही मुळातच वस्ती ही 2006ची रेकॉर्डेड आहे. एसआरएकडे ही 6ला नोंदीत असल्यामुळे इथला एकही झोपडीधारक अपात्र नाही. कुणाला भ्रमित करायची गरज नाही, कुणाला खोट्या भुलथापा देण्याची गरज नाही. संपूर्ण कोरबा मीठागरचे लोक पात्र होतील. विकासक उद्या नियुक्त झाला तर 95% जोपर्यंत पात्र होत नाही तोपर्यंत कुठलाही प्लॉट वॅकेंट करण्याचे राज्य शासनाचे आदेश
नाहीत, म्हणून लोकांनी घाबरण्याची गरज नाही. एकमताने जे लोक पात्र आहेत त्यांना कळकळीची विनंती की उद्या आपण षण्मुखानंद हॉलमध्ये यावे आणि आपला अधिकार बजवावा. सर, जीत के बाद में यहाँ पर गुलाल उड़ेगा नीला, उसके लिए क्या कहना चाहेंगे? जैसे कि मंच से आपने कहा कल खुशी मनाया जाएगा। याचं कारण असं आहे की कोरबा मिठागरातली बहुसंख्य जनता ही आमच्या पाठीशी आहे. आम्हाला विश्वास आहे की आम्ही फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेवर काम करणारे लोक आहोत. आम्हाला विश्वास आहे आणि इथले 80% लोक हे फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेला मानणारे लोक आहेत. इथं सगळे पक्षाचे, गटाचे, तटाचे, पंथाचे, राज्याच्या, भाषेचे सगळे लोक आमच्या बरोबर आहेत आणि आम्हाला कॉन्फिडन्स आहे की उद्या 100% आम्ही जिल्ह्यात पात्र करणार आणि निश्चित उद्या संध्याकाळी आम्ही बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ जल्लोष करणार. मंडळा विभागातील सर्व बारा सहकारी ग्रहण सोसायटीचे पदाधिकारी, झोपडपट्टीधारक बंधू आणि भगिनींनो, 2006 साली माननीय मनोजभाई संसारे यांच्या नेतृत्वाखाली कोरबा मिठागर विकास समन्वय समिती अंतर्गत या 12 सोसायट्या SRA प्राधिकरणाकडे नोंदीत करण्यात आल्या. 12च्या नंतर 2011ला याच 12पैकी 9 सोसायट्यांचा LOI आला. 2011ला पुन्हा SRA प्राधिकरणाकडून परिशिष्ट 2 पारित करण्यात आलं आणि त्यानंतर 2012ला या प्रोजेक्टचे जे मेन विकासक होते श्री अनिल अग्रवाल साहेब यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. 2012 ते 2022च्या कालखंडामध्ये कोरबा मिठागर विकास समन्वय समिती अंतर्गत ज्या 12 सोसायटी होती त्यांनी किंवा सोसायटीच्या प्रतिनिधींनी एकही SRA कडे पत्रव्यवहार केलेला नाही. याचा परिणाम असा झाला की ज्यावेळेस 2022 साली झोपडपट्टी आपल्याला एक पत्र पाठवलं की ज्या पत्रामध्ये म्हटलं होतं की आपल्याला नवीन विकासकाची नियुक्ती करणं गरजेचे आहे. आणि त्या पत्राचं काय झालं हे सगळ्याला माहीत आहे, कारण ते पत्र 12 सोसायटीपैकी एकाला दाखवताना आपला कोरबा मिठागर विकास समन्वय समितीचा जो प्रकल्प आहे तो महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे शासनाने वर्ग केला. या वर्ग करण्याच्या प्रक्रिया अगोदर आज काही बांधव टीका करतात, पण त्याच्या अगोदर या सगळ्यांना माहिती आहे की आम्ही कोरबा मिठागरमध्ये 23 जाहीर छोट्या मोठ्या सभा घेतल्या होत्या आणि यांना आपण सातत्याने सांगत होतो की कोरबा मिठागरचा प्लॉट हा टेंडरिंगला लागणार आहे आणि टेंडरिंगला लागण्याच्या अगोदर कुठलाही विकासक घ्या पण GBR मारा. GBR मारा म्हणजे विशेष सर्वसाधारण सभा घ्या, कारण जर प्रकल्प आज नोंदीत झाला तर रखडलेल्या प्रकल्पामध्ये त्याची व्याख्या होणार नाही आणि आपला प्रोजेक्ट हा टेंडरलाच जाणार नाही. ही टेक्निकली बाजू जेव्हा मला कळाली तेव्हा मी या सगळ्यांना घेऊन आलो, यांना सांगितलं, परंतु यापैकी कोणीही ते ऐकलं नाही. कालांतराने असं झालं की मी सातत्याने सांगत असताना आमचे बांधव आमच्याबरोबर जे होते कालपर्यंत त्या सगळ्यांनी या गोष्टीचा मजाक उडवला. दुसरा प्रश्न मी यांना सांगितला होता की जो DPचा सांगितला होता की खारू क्रीक नाल्यामध्ये जवळजवळ 967 घरं बाधित होत आहेत, तर आपण काय केलं पाहिजे, जर हे जर वाचवायचे असतील तर आपल्याला GBR मारावं लागेल, कारण जर आपण GBR मारला नाही तर 100% हे लोक उद्या स्थलांतरित होणार आहेत. DP प्लॅन जो आहे तो काय माझ्या घरचा नाही, 2034चा MMRDA सगळे शिकलेले पोरं चेक करा. CTS मध्ये 226 आणि 227 नंबरमध्ये रोड गेला 60 फीटाचा, तोही चेक करा. बरकत अली नाका तर प्रियदर्शनची तर सभा आहे, हा पण कटिंगमध्ये गेलाय, तोही चेक करा. बरकत अली नाका RJ गाडकाव दादा मार्ग ते सांगवी हॉस्पिटल जे झाले शांतीला सांगवी, तोही कटिंगमध्ये गेलाय, तोही चेक करा. आणि या सगळ्या लोकांना जर आपल्याला वाचायचं असेल तर आपल्याला GBR किती महत्त्वाचं आहे ते आपण सातत्याने सांगत होतो, पण यांनी कोणी ऐकलं नाही. वेळ अशी आली की हा प्रोजेक्ट MSRDCकडे वर्ग झाला. वर्ग झाल्याच्या नंतर आपण स्थानिक आमदारांना कोळंबकर साहेबांना भेटलो. कोळंबकर साहेबांना ज्या वेळेस आपण भेटलो त्याच वेळेस आपण डॉक्टर राजू अंगमर यांना भेटलो आणि या दोघांनाही समांतर एक 3,500चं निवेदन आपण त्यावेळेस दिलं होतं. आज त्यांनी आरोप केला की शिंदेने मला अंधारात ठेवलं, मला सांगितलं नाही, परंतु आजही ते पत्र आपल्याकडे आहे.
की जे पत्र कोळंबकर साहेबाला दिलं तेच पत्र डॉक्टर राजीव गांगुराला दिलं होतं आणि तेव्हा आपण सांगितलं होतं की साहेब हे जर कटिंग थांबवायचे असते, या लोकांचं स्थलांतर थांबवायचं असेल तर GBR किती महत्त्वाचं आहे आणि GBR जर झाला नाही तर हे 100% लोक स्थलांतरित होणार. त्याने आश्वासन दिलं की मी प्रयत्न करतोय, त्यांना जमलं नसेल, शक्यता आहे तशी. नंतर कोळंबकर साहेबांनी विचारलं की शिंदे तुम्ही मला हे सांगायला आलात परंतु लोक तुमच्या बरोबर आहेत का? आपण पहिलेच मीटिंग घेतली, आपण सगळेजण तिथे हजर होतात की कोळंबकर साहेबांच्या समोरचं जे ऑफिस आहे त्या ऑफिस समोर एक रोड आहे, तो रोड बंद झाला. एवढे लोक आपण कोरबा मिठागरमधून घेऊन गेलो. परिणाम असा झाला की साहेबांनी या गोष्टीची दखल घेतली, सह्यांचं मोहीम घेऊन मुख्यमंत्री साहेबाकडे गेले आणि सांगितलं थोडा वेळ लागेल पण मी तुमचं काम करतो. त्यानंतर आम्ही सतत साहेबांच्या संपर्कात होतो. कोळंबकर साहेबांनी नंतर सांगितलं की 14 एप्रिलला बाबासाहेबांच्या जयंतीच्या टायमाला जे पुतळ्याचं अनावरण होतं इथं, त्या टायमाला मी नक्की CM साहेबाला बोलेल, विनंती करेल आणि हा प्रोजेक्ट MSCRD कडून तुमचा वर्ग करून घेईल. त्यावेळेस त्यांनी प्रयत्न केला. थोडंफार टेक्निकली बाजू होत्या त्या समजून घेण्यात थोडा वेळ लागला वरिष्ठांना. परत साहेब आमच्यासाठी CM कडे गेले. CM साहेबांनी सांगितलं की ठीक आहे, हे जर स्थलांतर थांबवायचं असेल तर GBR घेणं गरजेचं आहे, एक विकासक देणं गरजेचं आहे. विकासक कोण येईल? एवढा मोठा प्रोजेक्ट मित्रांनो, या टेक्निकली गोष्टीत मुंबई शहरातल्या टॉप 10 बिल्डरकडे मी नाही तर आमची संपूर्ण टीम जाऊन आली. मुंबई शहरामध्ये कोणताही एकही विकासक असा नाही की आजच्या घडीला या कोरबा मिठागरचा इतका मोठा विकास करू शकेल असा कुठला विकासक नाही. जिबार मारायच्या टायमाला हे सगळे लोक बरोबर होते त्यावेळेसही. ज्या वेळेस GBR घ्यायचं ठरलं किंवा एखादा बिल्डर आणायचा प्रयत्न केला त्यावेळेस सर्वप्रथम मी स्वतः श्रेणिक शिरोळ नावाचा बिल्डर आहे त्यांना घेऊन आलो. ते इथे आले, बाबासाहेबांच्या जयंतीत नाचले, आनंद झाला. दुसऱ्या दिवशी काही लोकांनी त्यांना धमकवलं. त्यांनी सांगितलं बाबा रे जर असे धमकाधमकी असेल तर मी तुमचा प्रोजेक्ट करणार नाही. आणि त्याने दुसऱ्या दिवशी SRA मध्ये आला आणि त्यांनी सांगितलं की मी वडाळ्याचा प्रोजेक्ट करणार नाही. टेक्निकली बाजू समजून घ्या मित्रांनो, अडचण कुठं निर्माण झाली. या सगळ्या गोष्टीला विलंब होत गेला. नंतर त्यांच्याच बांधवांनी ईश्वरलाल लाखारा नावाचा बिल्डर घेऊन आले. आम्हाला 12 सोसायटीला आमंत्रित केलं की ईश्वर भाई आलेला आहे, आपण सगळेजण चला. आम्ही म्हणालो विकासक कोण आहे तो आम्हाला गरज नाही, कारण आम्हाला 1000 घर पहिल्यांदा वाचवायचे. आम्ही त्यांच्याबरोबर गेलो. त्यांच्याबरोबर गेल्यानंतर विकासकाला जवळजवळ 11 महिन्याचा वेळ लागला. पण विकासकाकडे कुठलाही जॉईंट व्हेंचर व्हायला तयार नाही, कारण वडाळ्याचा प्रोजेक्ट कुठल्या एका विकासकाची बात नाही. तितका पैसा आज कुणाकडे नाहीये आणि म्हणून तो ईश्वरभाई 11 महिने थांबला. त्याला यांनी मोठी फार डिमांड झाली आणि नंतर त्यांनी सांगितलं की प्रोजेक्ट मला करता येणार नाही. जर प्रोजेक्ट होऊच शकला नाही तर इथला विकास कसा होईल? म्हणून MSRD कडे जेव्हा गेला तेव्हा साहेबांनी सांगितलं मी CM साहेबांना बोलतो की असा विकासक द्या की जो कोरबा मिठागर पूर्ण डेव्हलप करेल. आरोप असा केला जातोय की त्याची कॅपॅसिटी आहे का, तो ब्लॅक लिस्टेड आहे, तो अमुक आहे, तो तमुक आहे. हे सगळं बघणारी एक यंत्रणा SRA मध्ये आहे आणि त्या यंत्रणेने हे सगळं तपासावा. आपण कुणाचं ऑडिट करणारी माणसं नाही किंवा आपण करूही शकत नाही. त्याला काय हवं आहे काय नाही, SRA ला किती डिपॉझिट आहे, किती लोकांना माहिती आहे SRAचं प्रीमियम किती भरावं लागेल, किती लोकांना माहिती आहे तर उद्याचं भाडं किती भरावं लागेल, किती लोकांना माहिती आहे टॅक्सेस किती आहेत, किती लोकांना SRAचा अभ्यास झाला आहे, किती लोकांना माहिती GBR घेत आहे आणि पात्र अपात्राचा इतका बाऊ करून ठेवला आहे. तो बाऊच नाहीये. पात्र आणि अपात्राचे निकष याला लागतच नव्हते. याचं साधं उदाहरण आहे, मनोज भाईने हा प्रकल्प 2006ला SRA सबमिट केला आणि आपला प्रकल्प 2011च्या आज जितक्या झोपड्या त्या सगळ्या पात्र जर 2006लाच आम्ही नोंदीत आहोत तर आम्ही अपात्र कुठं? कोरबा मिठागरमधला एकही माणूस, सिंगल एक माणूस हा पात्र नाही, फक्त टेक्निकली अपात्र ठरलेला. कारण ज्यावेळेस सर्वे झाला त्यावेळेस आपल्याकडे अट होती 1195च्या निकषात. काही लोकांकडे फोटो बसत परंतु ते पात्र नाही झाले तर त्यांनी एकच निकष लावला 95चा आणि 95मुळं हे सगळे लोक आपले जेवढे यादीत आले तेवढेच त्यांनी पात्र केले. आता 4377 झोपड्यापैकी
फक्त 1647 लोक पात्र आहेत. आता इथे जर असं अफवा केली की हे या लोकांचं काय होणार, हे निघून जाणार, 1600 लोकांचीच घर होणार, अशी कायद्यात कुठलीही तरतूद नाही किंवा SRAचा असा कोणताही नियम नाही. बरं, तुम्ही तेवढ्यावरच थांबला नाही. ज्या दिवशी आम्हाला सांगितलं नाही, आम्हाला आधार नाही, मग 23 मिटिंग कशाच्या घेतल्या होत्या? त्या सगळ्या मिटिंगला तुम्ही हजर होतात. बरं, त्याच्याही नंतर असं झालं की ज्या दिवशी SRAचं पत्र आलं त्या दिवशी पत्र 12 ठिकाणी लावलं, त्या 12 ठिकाणी तुम्ही हजर, त्याचे सगळे फोटोग्राफ्स आमच्याजवळ आहे. तुम्हाला असा काय साक्षात्कार झाला की अर्ध्या तासाने कळालं तुम्हाला की हे पत्रच फ्रॉड आहे? अर्ध्या तासाने कळालं तुम्हाला, सगळे लावून आले, घरी गेले आणि मग कळालं की पत्र फ्रॉड आहे. हे फ्रॉड आहे. हे काम कुणाचं आहे? तर हे SRAचं काम आहे. SRAने बघावा, आमचे खोटं असेल तर गुन्हे दाखल करावेत. हे प्राधिकरण बघेल ना, आमचा काय संबंध आहे त्याच्याशी? सुरुवातीला झालं की विकासक कोण आणला? शिंदेने 1 करोड घेतले पहिल्या दिवशी. दुसऱ्या दिवशी थोडी बदली झाली, शिंदेने 2 करोड घेतले. तिसऱ्या सभेत सांगितलं की 5 करोड घेतले. आता कालपर्यंत चालले 12 कोटी घेतले. तुमच्यापैकी किती लोक मला ओळखतात मला माहीत नाही, पण माझी विनंती तुम्हाला की तुम्ही फक्त माझं कोरबा मिठागरलं घर बघून या. आरोप करणं फार सोपं आहे. 12 पासून तर 22 पर्यंत तुमचं एकही पत्र नाही. हे पूर्ण RTI त्यांनी माहिती घेतली. मिठागरची होती तर का नाही सिंगल पत्र तुम्ही लिहू शकला? तर आम्ही याची वाट बघत होतो का? सर्वस्व होल्याशिवाय तुम्ही होतात ना. ठीक आहे, मनोज भाईच्या मृत्यूनंतर पण तुमच्याकडेच होतं ना. ठीक आहे, मनोज भाईने प्रयत्न केले, यश आलं नाही, ती ठीक आहे, तिथपर्यंत. 22च्या नंतर तुमचं सिंगल एक पत्र दाखवून SRAला. उलट आम्ही तुमच्या हेरिंग सुद्धा मी आणून दाखवलं तुम्हाला की तुमची SRAला हेरिंग कधी लागली, हे सुद्धा तुम्हाला माहिती नव्हतं. आज तुम्ही आरोप आमच्यावर करता. दलाल, भडवे, अरे कोणी काय केलंय 2006 पासून तर 2022 पर्यंत, 2012 पर्यंत काय झाले हे सगळ्यालाच माहिती आहे. कुणाचं नाव घेण्याची गरज नाही, कुणावर मी वैयक्तिक टीका टिप्पणी करणार नाही. माझा तो पिंडही नाही आणि मला काय त्याच्याशी घेणे देणार. जिब्यार होणं हे किती महत्वाचं आहे हे पहिले समजून घ्या. जर जिब्यार झाला तर एवढे घरे वाचते. या टेक्निकली बाजू तुम्ही समजूनच घ्यायला तयार नाही. तुमचं काय झालं, तुमचा इगो हार्ट झाला. तुमचा इगो आहे की अरे हे मी कोण शिंदे कुठून आला, अगो नगर बीडचं आहे तिकडे काय, अरे आम्हाला काय फरक पडतो, आम्ही कुठले जण काय. आणि आम्ही इतक्या वर्ष तर जाशीकडे दिलं होतं ना, मग एक टाइम नगर बीड करायला तर प्रॉब्लेम काय, कुणाला काय प्रॉब्लेम आहे? आम्ही काय दरोडे टाकले नाही, माझे काय 2 नंबरचे धंदे नाहीत, माझे काय कुणाला एखादी NC नाही. काय काय इतकी भीती तुम्हाला काय पडली? सगळ्या वस्तीमध्ये एकच नाव चालू शिंदे. मला काही लोक म्हणून तुम्हाला नगरसेवकाला उभं राहायचंय का? मला नाही बाबा, माझं काय. कारण तुमच्या पूर्ण वड्यात तुमच्याच नावाची चर्चा. काल तर एक नवीन लेटेस्ट आली की 12 कोटी घेतलं आणि शिंदेने लग्न केलं. काय बोलताय तुम्ही इतके भांबावून गेलात की तुम्हालाही कळा नाही काय बोलावं. तुम्ही एवढे बिथरून गेलात की तुम्हाला काहीच कळा नाही काय टीका करावी, कुठल्या दर्जाची टीका केली पाहिजे. सगळं माहिती आहे सगळ्याला, पण आपण वैयक्तिक कधी कुणावर टीका करत नाही. कारण हे 2 दिवस, आज आणि उद्याचा दिवस. GBR तर उद्या कुठल्याही परिस्थितीत पास होणार आहे आणि उद्या इथेच आपण बाबासाहेबांच्या समोर सगळ्याला नेळ लावणार आहे. हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. GBR होणार, या टेक्निकल गोष्टी सगळ्याला कळायला पाहिजेत. जर GBR झाला तर ही झोपडपट्टी पूर्ण वाचणार आहे. शेकडो घरं उद्या बाधित होणार. याला जबाबदार कोण आहे? आज तुमच्या हेकोखोरपणामुळं हजारो लोक बेघर होणार आहेत. उद्या नेतृत्व तुम्ही करा, तुम्ही आमदार खासदार, आम्हाला काही घेणं देणं नाही, परंतु लोकांचं नुकसान होणार नाही याची दखल घ्या. आपल्याला एक काम करायचं, उद्या सकाळी जितक्या लवकर होईल तितक्या लवकर षण्मुखानंदमध्ये जायचंय आणि आपला जो अधिकार आहे तो गाजवायचा आहे. आपण सगळे बाबासाहेबांच्या अनुयायी, सगळ्यांनी एक दिलाने विचार करा. कुठल्याही भूलथापाला बळी पडू नका. विकास केला, भाडं किती येणार, काय किती होणार, काय असणार, याच्यामुळं इतकं गोंधळून जाण्याची गरज नाही. हा प्रोजेक्टच मुळात शासनाचा आहे. काही लोकांनी असा एक प्रश्न विचारला की MSRD काय चुकीचं होते का? नाही, बरोबर आहे, तोही शासन आहे. मग MSRD का केलं नाही? बंधूने MSRDला देऊन आपण आज 12वा महिना आहे. MSRDने पहिलं टेंडर काढलं
समन्वय समिती विकसित घेण्याचं एकाने प्रतिसाद दिला नाही. ऑन रेकॉर्ड आहे, चेक करा. त्याचे प्रमुख आणि गायकवाड साहेब उद्या चेक करा जाऊन काय तर. दुसरा विषय होता का होत नाही, का नाही केलं. दुसरंही टेंडर काढलं सरकारने, तेही फेल झालं. आपला प्रकल्पच मुळात रखडलेला प्रकल्प आहे. 22 वर्षात 25 वर्षात काय होऊ शकलं नाही. आपण त्यांना संधी दिली. जर 12 महिन्यामध्ये साधं कोरबा मिठागरला MSRD एक पत्र लिहू शकत नाही तर विकास कधी करेल. विश्व को शांति का संदेश देने वाले महाकरुणी भगवान गौतम बुद्ध, हिंदवी स्वराज के संस्थापक छत्रपति शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, भारतीय घटने के रचनाकार बोधिसत्व परम पूजनीय डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर और हम सब के नेता ओडाला का शेर मनोज, इन सभी को नमन करते हुए आदरणीय व्यासपीठ और यहाँ पर उपस्थित हुए सभी कोरबा मीठागर के नागरिकगण, आप सभी को मैं वंदन और नमन करता हूँ। यहाँ पे सभी वो कोरबा के हैं क्या? जरा हाथ उठा के बता दो भाई, जरा कोरबा वाला कौन है? जरा कैमरा वाले घुमाओ जरा लास्ट तक। जय कोरबा मीठागर। अरे कोरबा मीठागर के झोपड़पट्टियों वासियों की बात करते हो और पब्लिक ले आते हो टैक्सी यूनियन का दादर से, बरनी नाके से, आनंदवाड़ी से, बरकत अली से, आनंद नगर से, गणेश नगर से, शिवशंकर नगर से। यहाँ का माप दिखाकर पाप करना का प्लान है क्या तुम्हारा? कोरबा मीठागर के लोग मर गए क्या? आज भी कोरबा मीठागर के लोग जिंदा है, आए हैं। वो अगर जागृत नहीं हुए तो उनके वंशज उनको आने वाली कल में उनके वंशज गाली देंगे, क्योंकि हमने जो तकलीफ उठाया है, हमने जो कष्ट उठाया है इस कोरबा मीठागर में, हमारी माताएं बहनें हैं, सबसे ज्यादा तो हमारी माताओं ने तकलीफ उठाया है। व्यक्ति आदमी तो काम पे चला जाता था, लेकिन पानी का लाइन लगाने के लिए कौन? हमारी माताएं बहनें। बच्चों को स्कूल छोड़ने का काम कौन किया? तो हमारी माताओं बहनों ने। यहाँ तक यहाँ तो चल के लेके जाते थे, आज तो बस हो गया, बरकत अली इलाके से बस हो गया, कहीं भी जाओ कहीं भी आओ। लेकिन एक जमाना था कि यहाँ से चल, एक बच्चे को लेके जाते थे छोड़ने के लिए, जब तक दूसरा दोपहर वाला, फिर दोपहर वाले को छोड़ने जाते थे। और इनके साथ अगर धोखा करोगे तुम लोग तो ये कुदरत तुम्हें माफ नहीं करेगा। एक औलाद भी है इस राड़े में। एक जमाना था, एक दिन बाप के लिए बारे बोला अपना पापा से फल भोगता। अरे जो अपना बाप का मान सम्मान नहीं कर सका वो कोरबा मीठागर के जनता का क्या मान सम्मान करेगा? बोलने के लिए तो बहुत कुछ है, ये बंद मुट्ठी लाख खाक की है, क्योंकि हमसे ज़्यादा जानकारी तो शायद ही किसी को होएगा घोड़ाला में। तो भाई क्या बोलूँ क्या नहीं बोलूँ मुझे तो समझ में नहीं आ रहा है, क्योंकि मैं तो अंगूठा छाप आदमी हूँ। पढ़े लिखे लोगों ने बहुत कुछ बोला है, लेकिन सिर्फ यही एक बात मैं जानता हूँ और अच्छी तरह से जानता हूँ कि जो मनोज भाई संसारी ने कोरबा मीठागर के विकास का सपना देखा था, उस सपने को हम सभी लोगों ने मिलकर पूरा करना है। क्योंकि जब मनोज भाई संसारी 2002 में चुनाव लड़े थे, उस समय ओंकार जायसवाल ने बरकत अली इलाके पे मनोज संसारी का कॉलर पकड़ के कहा था कि तुम लोग मनोज भाई संसारी को वोट दो, अगर कोई जरूरत होएगा तो मनोज संसारी का कॉलर पकड़कर तुम्हारे सामने हाजिर करूंगा और तुम्हारा काम करके लूंगा। वही बात मैं आज दोहराता हूँ कि आप सभी लोग मन से दिल से तन से सबका साथ दो। आपका कोई भी कमी अगर होएगा तो स्टेज पे बैठने वाले सभी लोगों का कॉलर पकड़ के ओंकार जायसवाल आपके सामने हाजिर करेगा और कालिदास को नमकर तुम की तो बातें छोड़ देगा।
करने वाला व्यक्ति जो 9 बार चुनाव लड़ चुका वो गांडूगिरी कर सकता है क्या? चोरी लबाड़ी कर सकता है क्या? लूट मार कर सकता है क्या? अगर ऐसा किया रहता तो 9 बार चुन के आता था क्या? उड़ाला पूर्व में जाके देखो, यहाँ से लेके और भोईवाड़ा तक कितने झोपड़पट्टियों का विकास उन्होंने किया। और जब हम लोग गए थे सिंधे साहब वगैरह तो बोले कि कोरबा मीठा घर मेरे जिंदगी पे एक दाग है और इस दाग को जब तक मैं नहीं मिटाऊंगा, जब तक चैन का सांस नहीं लूंगा, चैन की नींद नहीं सोऊंगा। और कालिदास साहब को मैं धन्यवाद देता हूँ तो उन्होंने हम लोगों को बोला आप लोग लेटर आओ। लेटर लेके गया, 4000 लोगों का लेटर लेके गया। उन्होंने अपने उनके नाम से लेटर दिया, उन्होंने सीएम को लेटर भेजा, सीएम ने सारे को लेटर भेजा। कल जीपीआर हो रहा है और आपके वोटिंग से, पात्र लोगों के वोटिंग से कोड़ाला कोरबा मीठागर में जितने अपात्र लोग हैं उनका भी सपना साकार होने वाला है। नहीं तो नोटिस आया था यहाँ पे 800-900 झोपड़े टूटने वाले थे। बरकतली नाके से सागर बांध से लेके खाड़ी तक जितना लाइन है वो डीपी प्लान में जा रहा है। 90 फुट रोड उधर से बनने वाला है। सैकड़ों दुकान और सैकड़े झोपड़े टूटने वाले, कौन भर के देने वाले? कल के बचकाने एकाचे एक नहीं, बापाचे लेक नहीं। हाँ केला तुका झाली माका लावलं काय तुम्ही लोकांनी? अरे बरसाती मेढको बारिश आता है तो मेढक टर 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 करने लगते हैं। आज हम लोगों ने आगे बढ़ा, एक पैसे का लालच नहीं, अपना नुकसान करके आज ही हम लोग सुबह से मैं खाया नहीं था, अभी जाके 5 बजे खाना खाया और फिर बगैर नहाए धोए यहाँ पे आया, नहाया भी नहीं। क्यों? आपको अपने जनता के सामने जनता को जागृत करना है और ये लाभार लोगों की बातें जनता को बताना है। एक बरसाती मेढक है, बरसाती मेढक 18 साल 20 साल सोए हुए थे। 2021 में 2011 में सब स्टॉप हो गया। 2011 के बाद क्या कर रहे थे भाई? इतना ही अगर तुमको कोरबा मीठागर के लोगों का विकास करना था तो अभी तक सोए हुए थे क्या? बारिश पैसा ऊपर आ गए। लेकिन एक चीज ध्यान में रखो, एक मेढक होता है, कौन सा मालूम है? इंग्लिश में वैज्ञानिक नाम है राना टिग्राना। राना टिग्राना उसका वैज्ञानिक नाम है। उसके बीच में देखो पीठ के ऊपर ऐसा लाइन रहता है, जो विज्ञान का विद्यार्थी होगा उसको मालूम है। वो उसके एक सुई लगाते हैं इधर सर के पास, अगर सुई लगाते हैं तो बेहोश हो जाता है। तो इन मेढकों का भी काम ऐसा ही करना पड़ेगा, एक इंजेक्शन देकर इनको शांत करना पड़ेगा। और ये इंजेक्शन है कल का सन्मुखानंद हाल में जो इंजेक्शन मिलेगा वही अगर आप लगाओगे तो ये सब के सब जितने चिंदी लोग हैं सब बेहोश हो जाएंगे। ये बरसाती मेढक है, शांत हो जाएंगे। मेरे दोस्तों, मेरी माताओं बहनों, आप सबसे गुजारिश है कि आप लोग जो पात्र हैं 2 टाइम में दिया गया है। 6 सोसाइटी का सवेरे 9 बजे और 6 सोसाइटी का 12 बजे ना 2 बजे के बाद। तो 2 ट्रिप है, 2 बार जाना है आप लोग। जो एक पहला जो जाएगा वो उसका हो जाएगा, क्योंकि हम लोग ने ऐसा किया है कि उसमें कोई फालतू लोग ना घुसने पाए। फालतू लोग आज ही गए थे, हम लोग साइड पुलिस स्टेशन में थे, कुछ लोग हमारे विरोध में भी गए थे, लेकिन वहां के सीनियर ने ऐसा उनको ऐसा डांट पिलाया कि अगर एक भी अपात्र अगर सन्मुखानंद हाल के पास कोई दिख गया तो उठा के डायरेक्ट अंदर डाल दूंगा। सामने वालों की गलती बंद हो गई, वहां से ऐसे भागे कि पीछे मुड़ के भी नहीं देखे। तो मेरे दोस्तों, मैं छोटे छोटे बच्चे जो है स्कूली बच्चे, सभी माताओं बहनों को, मेरे भाइयों को मैं कहना चाहूँगा कि छोटे बच्चे लोग हैं 18 साल 20 साल गर्म खून होता है, बहकावे में आ जाते हैं, उनको बहकावे में मत आने दो। क्योंकि अगर कुछ वो गड़बड़ किए यहाँ पे वड़ाला विभाग में भी या सन्मुखानंद हाल के आसपास तो फोकट में केस होएगा। केस होने के बाद आपको मालूम है उनका कैरियर खराब हो जाता है। हम लोगों ने भोगा है, हम लोगों ने 40-40 केस आंख पे लेके भोगा है। गांव जाने को रहता था तो भी नहीं जा पाते थे।
1 साल जेल में काटा है, उसका खामियाजा क्या मिला है? और मुझे खामियाजा भी नहीं चाहिए, सिर्फ एक ही कि हमारे कोरबा की जनता का, कोरबा के नागरिकों का, कोरबा के झोपड़वासियों का विकास हो, उनके खुद का फ्लैट मिले। भले ही जो गवर्नमेंट का प्लान है 300 स्क्वायर फुट, 300 स्क्वायर फुट का मतलब 300 स्क्वायर फुट नहीं होता है। अगर आप फ्लैट खरीदने जाओगे तो 30% 40% लोडिंग होता है। अगर 300 स्क्वायर फुट जगह आप लेते हो तो बिल्डर पैसा 450 फुट का लेता है, तो आपको 450 स्क्वायर फुट का हिसाब से मिलेगा। 300 कारपेट एरिया जो अंदर होता है, 300 एरिया वो आपको मिलने वाला है। और जो भी बिल्डर आएगा, अभी तो बिल्डर है ही नहीं, बिल्डर कल फाइनल हो जाएगा, कल आप सबको मालूम हो जाएगा कि बिल्डर कौन है। और बिल्डर से जो भी सुविधा होएगा हम सब आपके लिए लड़ेंगे और बिल्डर से लेके ही दम लेंगे। कुलमकर साहब ने तो यहाँ तक कह दिया कि अगर कोई झोपड़पट्टी वासियों में जो एकदम गरीब होएगा, उसका टूटा फूटा झोपड़ा होगा और कोई भी प्रूफ उसके पास नहीं होएगा, तो मैं बिल्डर से रिक्वेस्ट करके उसको छोटा मोटा फ्लैट में देने का कोशिश करवाऊंगा। इसलिए मैं आप सभी लोगों से बोल रहा हूँ कि हमारे कोरबा मीठागर के सभी लोगों, कोरबा मीठागर के नागरिकों, आप सतर्क हो जाओ। और कल आप सभी को जो भी पात्र है, आप अगर पात्र हो तो भी पात्र वाले को बोलो बाबू जा जल्दी, तेरे वजह से तू पात्र में वोटिंग करेगी, उधर जाके तेरा वो अंगूठा छंप लगेगा, तो हम भी तेरे साथ साथ हमारा भी वो क्या बोलते बैतरनी पार हो जाएगा। अब मैं अपनी छोटी सी बात समाप्त करके अपनी बात समाप्त करता हूँ। जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय महाराष्ट्र। थँक्यू. मध्ये येणाऱ्या प्रियदर्शनी आणि राममातावाडीतील काही लोक म्हणजे किमान 900 म्हणजे 1000च्या आसपास लोक घर बाधित होत आहेत. त्याचबरोबर हा जो समोरचा पट्टा आहे, मी करीमवाडीमध्ये राहतो, माझी तक्षशिला जाणार आहे मेट्रो 11, मग आम्हाला तिथे राहता येत नाही. सागर बारचा कॉर्नर बरकत अली नाका ते संघवी हॉस्पिटल या